जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 8वा अध्याय. 7 कारण्यांचा नाद. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत मी पाहिले. त्यात 7 करणे देण्यात आले. मग आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्यांच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूतांनी धुपाटणी घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूकंप झाला. मग ज्या 7 देवदूतांजवळ 7 करणे होते ते आपापले करणे वाजवण्यात सिद्ध झाले. पहिल्या देवदूतांनी कर्णा वाजविला तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला. 1/3 झाडे जळून गेले व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या 1/3 पाण्याचे रक्त झाले आणि समुद्रातील प्राण्यांपैकी 1/3 प्राणी मरण पावले. तसेच 1/3 तारवाचा नाश झाला. 3ऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या 1/3 पाण्यावर पडला. त्या ताऱ्यांचे नाव कडूदवना आणि पाण्याच्या 1/3 कडूदवना झाला. आणि त्या पाण्याने माणसापैकी पुष्कळ माणसे मेली, कारण ते कडू झाले होते. 4थ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3 व ताऱ्यांचा 1/3 यावर प्रहार झाला व त्यांचा 1/3 अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही 1/3 प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 देवदूत कर्णा वाजविणार आहेत त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित करो. आमेन. प्रियांनो, या वचनामध्ये देवबापाने आम्हाला 7 करण्याचा नाद झाल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मग 7वा शिक्का फोडल्यानंतर सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत मी पाहिले. त्या 7 करणे देण्यात आले. आणि पहा, ह्या ठिकाणी 7 करणे दिलेले आहेत आणि प्रत्येक दूतांनी ज्या ज्या वेळेस कर्ण वाजवला त्या वेळेस वेगवेगळ्या घटना आम्हाला ह्या ठिकाणी घडलेल्या दिसतात. आणि ह्या ठिकाणावरून देवबाप आम्हाला एक महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्या वचनातून सांगत आहे आणि त्या सर्व घटना होणार आहेत. आणि खरोखर देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. देवाचं वचन आम्ही वाचूया, त्याच्यावरती मनन करू आणि देवबाप आम्हाला त्याच्या वचनाद्वारे तो मार्गदर्शन करणार आहे. आम्ही कोणी नाही, परंतु सर्व काही आम्हाला उलगडून सांगणार आमचा जिवंत देव, जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, तो आम्हाला समजून सांगणार आहे. तर प्रियांनो, आपण या प्रगटीकरण या पुस्तकाचा अभ्यास करूया, प्रार्थना करूया आणि जास्तीत जास्त वेळ आम्ही देवाच्या चरणाजवळ घालूया. आता आपण 4 करणे पाहिलेले आहेत आणि या करणे जे वाजवले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि आपण आणखी 3 करणे पाहणार आहोत या ठिकाणी. आणि देव जे काय आम्हाला प्रगट करणार आहे त्याच्या वचनातून ते आम्ही
त्याच्यावरती अभ्यास करूया, आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचा सांभाळ तू कर. आणि हे देवा, आम्हाला तू अन्न, वस्त्र, निवारा सर्व गोष्टी तू दिल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. त्याचबरोबर उत्तम आरोग्य आणि सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं संरक्षण करतोस प्रभू, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, येणं होणाऱ्या सर्व पापापासून तू आमचं संरक्षण कर प्रभू. आमचं शुद्ध मन, शुद्ध अंतःकरण तू ठेव. कोणाच्याही बद्दल आमच्या जीवनामध्ये वाईटपणा येऊ देऊ नको. हे देवा, तुझी पवित्रता आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू भर आणि तुझ्या पवित्रतेमध्ये तू आम्हा प्रत्येकाला चालव. तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हाला चालव. होय प्रभू, तुझ्या लेकरांवरती तू दया कर प्रभू. हे सर्व राष्ट्र तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व वाईटपणा, सर्व प्रकारचे घाणेरडेपा, सर्व प्रकारच्या तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, तुझी पवित्रता आमच्या ठाई उतरून येऊ दे. आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू, तुझ्या गहन दडलेल्या गोष्टी तू उलगडून तू आम्हाला सांग प्रभू. तुझा शास्त्राचा अभ्यास करत असताना प्रभू, तू आमचा शिक्षक हो, तू आमचा चालक हो, तू आमचा बाप हो, तू आमची आई हो. सर्व काही प्रिय प्रभू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारत आहोत प्रभू. आमच्यातील सर्व आळसपणा, आमच्यातील वचन न वाचणारा दुरात्मा, आमच्यातील प्रार्थना न करणारा दुरात्मा प्रभू, आम्हाला तुझ्या जवळ न येऊ देणारा दुरात्मा, हो पित्या परमेश्वरा, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक प्रभू. आज या क्षणाला प्रभू, जे कोणी हे वचन ऐकतील, जे कोणी ही प्रार्थना ऐकतील, प्रिय प्रभू येशू, त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे. प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू. विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू, जे दास दासी तुझी खऱ्या मनाने सेवा करत आहे, त्या सर्व प्रत्येक दास दासीला तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. हे दिवा, या सकाळच्या समय प्रत्येक तुझ्या लोकांना तुझ्या संजीवनाने तू भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव दे प्रभू. वेगवेगळ्या बातम्या आमच्या कानावरती पडत आहेत प्रिय प्रभू, त्या सर्व बातम्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभू, त्या जे काही लोक बरळत आहेत त्यांच्या मनाप्रमाणे नाही तर प्रिय प्रभू, तुझ्या स्वर्गीय इच्छेप्रमाणे होऊ दे. तुझी स्वर्गीय इच्छा आमच्या जीवनामध्ये उतरून दे. तुझी स्वर्गीय पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून दे. प्रत्येक व्यक्तीला प्रिय प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. सर्व आजार, सर्व क्लेश, सर्व संकट, सर्व वाईटपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. होय पित्या परमेश्वरा, तुझी पवित्रता आमच्या ठाई उतरून दे. आमचं शरीर सुदृढ तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारित आहोत. तू आम्हा प्रत्येकाला त्या हाकेचं उत्तर तू दे आणि तुझं गौरव दे पित्या. आज या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोलत आहे. तू प्रत्येकाला तू दर्शन दे आणि प्रिय प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनातून तू शिकव. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू, तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोल. ज्याप्रमाणे प्रिय प्रभू, तुझे दासांसंगती तू बोलत होतास, ज्याप्रमाणे तू तुझ्या सेवकांना तू दृष्टांत दर्शन देत होतास, त्याचप्रमाणे प्रभू तू आम्हाला दर्शन दे. प्रभू, तू आमच्या संगती तू बोल. होय प्रभू, तू कुठे आहेस? तू आमच्या संगती तू बोल प्रभू. बोल, तुझा दास ऐकत आहे आणि प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. हो हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू. बोल, तुझा दास ऐकत आहे. होय पित्या परमेश्वर प्रभू, या सकाळच्या समय तू आमच्या संगती तू बोल, प्रत्येका संगती तू बोल आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा.
तुझ्या गहन दडलेल्या गोष्टी तू आम्हाला उघडून तू सांग. या सकाळच्या समय प्रभू सर्व सैतानी बंधन नासुरेशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हो पित्या परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या स्वर्गीय दृष्टांत दे. स्वर्गातील गोष्टी तू प्रगट कर. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तू आम्हाला चालव. प्रभू, जे अंधारामध्ये पडलेले लोक आहेत प्रभू, त्यांच्यापर्यंत वचन नेण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमचं थंड पडलेलं जीवन प्रिय प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू पेटव आणि तुझं गौरव दे. प्रभू, अनेक चमत्कार आमच्या जीवनामध्ये आहेत. अनेक कार्यपद्धती तू आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. प्रभू, अनेक गोष्टींनी तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जे आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहे तेच तू इतरांना तू दे आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित करा, तुझं गौरव दे. होय पित्या परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आज दिवसभरातील होणारे सर्व कामकाज, होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, सर्व काही तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वरा. हे देवा, तुझी पवित्रता आमच्या प्रत्येकाच्या ठाई उतरून दे. तुझं पवित्र सामर्थ्य आमच्या ठाई उतरून दे आणि तुझं गौरव दे प्रभू परमेश्वरा. प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुला बाबा म्हणून हात मारत आहोत. प्रिय प्रभू येशू, आमचे आई वडील, आमचे ज्या ज्या ठिकाणी आई वडील आहेत, ज्या ज्या ठिकाणी राहत आहेत प्रभू, त्यांचा तू सहकारी होतो हो. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू करून दे. त्यांचं उत्तम आरोग्य तू ठेव. उन्हापासून त्यांचं तू रक्षण कर. सर्व आजारापासून तू रक्षण कर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्व वाईट गोष्टीपासून त्यांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. हे दिवा, या सकाळच्या वेळेस तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला वाढव, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू वाढव. हो प्रभू, आज या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा बाबा, या भूतलावरती राहत असताना प्रभू तुझे अद्भुत गोष्टी तू आम्हाला तू प्रगट कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, जे लेकरं शिक्षण घेत आहेत प्रभू, तुझ्या शिक्षण घेत आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या शिक्षणामध्ये तू सहाय्य कर, परीक्षेमध्ये तू सहाय्य कर. प्रभू, जे तरुणी बेरोजगारीमध्ये आहेत त्यांना सुंदर असा जॉब तू दे. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून त्यांचा तू बचाव कर. विशेष करून आमच्या देशाचा बचाव कर आणि या सर्व राष्ट्रांचा बचाव कर. आमच्या देशातील सर्व नेत्यांना प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू चालव आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व द्वेष पसरवणाऱ्या गोष्टीपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि ह्या प्रजेचं तू रक्षण कर. प्रभू, तुझं संजीवन आमच्या देशामध्ये उतरून दे. प्रभू, अनेक लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचू दे, कारण तुझी येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. प्रभू, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले असं तुझं वचन सांगत आहे. हो पित्या परमेश्वर, आमच्या सर्व पापांच्या प्रदांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर आणि तुझी महान शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे आणि तुझं गौरव दे. प्रभू, आजचा दिवस आम्ही पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हो प्रिय प्रभू, जे संकटात आहेत, दुःखात आहेत, अडचणीत आहेत प्रिय प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीला तू मदत करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. होय प्रिय परमेश्वर, आज होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा, आज होणारा सर्व प्रवास आणि प्रिय प्रवेश होणारे सर्व कामकाज, या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. प्रभू देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून आपल्या सर्वांचा सांभाळ करो. प्रियांनो, आपले सबस्क्राईब 119 झालेले आहेत. त्याबद्दल मी त्या जिवंत देवाचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी कुणी हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे. देवबाप या प्रत्येक व्यक्तीला असंख्य आशीर्वादाने भरून त्यांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम देवबाप काढून टाकू आणि अनेक लोकांपर्यंत
तुम्हाला हे वचन पोहोचवण्यासाठी सहाय्य करो, कारण आमचं वचन शेअर केल्याने, हे देवाचं वचन शेअर केल्याने न जाणं कोणाचं तरी जीवन बदलून जाईल, वाईट मार्गापासून बाहेर काढेल, आजारापासून बाहेर काढेल. आणि प्रियांनो, देवाचं वचन सत्य आहे आणि तोच जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवूया आणि जीवन जगूया आणि आनंदात राहूया. आमेन.